मला इथे हा बोटनेक ब्लाऊज शिवायचा होता 36 साईजचा. तुम्ही हे 38साठीही मेजर वापरू शकता. मला इथे 7.5 शोल्डर घेतला आहे मी आणि वरून मी 4 इंचाचा हा नेक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंचाचा असा गॅप सोडला आहे आणि हा खालचा 4 इंच घेतला आहे. आता हे काय केलं आहे मी बोटनेकसाठी मला इथे कटिंग करायचं आहे मध्येच. आता हा बॅक साईडचा पॅटर्न मला कटिंगमध्ये करायचा आहे, तर मी मेन फॅब्रिक 2 इंच म्हणजे 1.5 इंच वाढवून घेतले. जसं आपण रेग्युलर बॅक काढतो तसाच घेतला आहे, पण मी त्याच्यानंतर हा बॅक साईड वाढवून घेतला आहे. अस्तर मी वाढवून घेतलं नव्हतं, पण मी हे दुसऱ्या कपड्यावर अस्तर वाढवून घेईन, कारण आपण जेव्हा शिवून घेतो ना तेव्हा हे जास्त कटिंग करून जातं. म्हणून मला इथे ते कटिंग करून घेताना ना थोडंसं वाढवून बॅक साईड खालच्या बाजूचा जो आहे तो वाढवून घ्यावा लागला 1-1.5 इंच, कारण खालून शिवण्यातही जाईल आणि वरून आपलं शिवण्यातही जाईल एकावर एक ठेवून, कारण पायपिंग पण लावतोय. ह्याचा फुल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा, मी टाकेन फुल व्हिडिओ. जर नसेल तर मी हा शॉर्ट व्हिडिओज अपलोड केला आहे, हा तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला कळेल. आता इथे ना मी ह्या 2 इंचाचा जो स्पेस सोडला होता तो मला पॅक हवा होता, तर त्यातूनच मी हे बॅक साईड ओपन करून घेतले आणि तिथे ही डिझाईन आहे त्याच्यावर हा कटवर्कवाला पॅटर्न केला आहे, तर त्याच्यावर मी अशी डबल शिलाई मारून घेते. दाबटीप मारून घेतल्यानंतर मला तिथे पायपिंग लावायचं आहे. तर हे पायपिंग लावून घेते ना तेव्हाही आपण काय करायचं, राऊंड आकार येतो तिथे पायपिंगच्या त्या ह्याला ना थोडे थोडे कट मारायचे, अगदी कडेपर्यंत नाही पण थोडे थोडे कट मारले तर हा नीट पायपिंग येतो. आता मी हे कटवर्कला जेव्हा पायपिंग लावते जिथे तो कट येतोय, जिथे तो राऊंड शेप संपतोय तिथेही मी एक कट मारला आहे, जो पायपिंगचा कपडा आहे पायपिंग आहे त्याला, कारण तिथे कट मारल्यानंतर तो राऊंड शेपमध्ये व्यवस्थित बसला जातोय आणि त्याच्यावर मला डबल टीप मारायला लागली. मी हे अंडरग्राऊंड लावलेलं नाही, वरच्या बाजूनेच लावले. तसंच हाही पॅटर्न मला बॅक साईडचा खालच्या बाजूचा जो आहे तो तिथेही मला वरच्या बाजूने पायपिंग लावायचा आहे आणि खालच्याही बाजूने पायपिंग लावायचा आहे. तसंच मी तो टर्न करून घेतला उलट्या सरळ कपड्यावर उलटा कपडा ठेवून, आणि तो टर्न केल्यानंतर सरळ कपडा वरती येतो. हे मी खूप व्हिडिओमध्ये अगदी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता मला खालच्या बाजूला जेव्हा पायपिंग लावायचं आहे कमरेकडच्या साईडला, तेव्हा मी आधी ना वरचा पॅटर्न जोडून घेते आणि नंतर बॅकटक्स मारूनच मी पायपिंग लावणार, कारण बॅकटक्स मारायच्या आधी पायपिंग लावलं तर ते पायपिंग लावतोय तिथे थोडं जाड होतं आणि ते नीट पायपिंगही दिसत नाही, बॅकटक्सही नीट दिसत नाही. म्हणून तर हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्यात तर छानच होईल. आता हे जिथे बसतंय ना तिथे असं ठेवून घ्यायचं आणि कोणताही कपडा लूज पडला नाही पाहिजे, वरचाही नाही खालचाही नाही, अशा प्रकारे ठेवायचं आणि शिवून घ्यायचं. आता इथे मी बॅकटक्सही मारले आणि त्याला बटनही लावून घेतले. ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.